पुढची बातमी बघूयात। बुलढाणा जिल्ह्यामधील बावनबीर या गावामध्ये जगदंबा देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवरती अज्ञातांनी प्रचंड दगडफेक केली होती आणि अर्थातच यानंतर गावामध्ये मोठा तणाव सुद्धा निर्माण झाला आणि पोलिसांना त्यावेळेला तात्काळ हस्तक्षेप करावा लागला होता। आज सकाळी 5 वाजता विसर्जन शांततेत पार पडलं आणि या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 20 जणांना अटक करण्यात आली आहे। गावामध्ये अद्यापही पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। बावनबीर गावामध्ये सध्या तणाव काहीसा निवळतोय, जनजीवन पूर्वपदावरती येत आहे आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। काल रात्री बुलढाण्यातील बावनबीर या गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकाने दगडफेक केल्यानंतर या गावात तणाव निर्माण झाला होता। मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली। आपण जर का बघितलं अद्यापही दगडांचा खच या ठिकाणी पडलेला आहे। देवीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना बावनबीर गावात अज्ञात समाजकंटकाने दगडफेक केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूनी या ठिकाणी दगडफेक झाली आणि त्यानंतर मोठा जमाव जमून तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। मात्र अज्ञात समाजकंटकांनी ज्याने दगडफेक केली त्या समाजकंटकाला अटक केल्याशिवाय देवीची विसर्जन मिरवणूक आम्ही पुढे नेण्याची अशी भूमिका मंडळाने घेतली होती आणि त्यानंतर मोठा या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी देवी विसर्जन मंडळाची समजूत काढत सकाळी जवळपास 4 ते 5च्या दरम्यान विसर्जन मिरवणूक ही देवीची विसर्जन मिरवणूक ही पुढे नेली आणि विसर्जन देवीचं शांततेत पार पडलंय। सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचाही मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे। पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 10 ते 12 समाजकंटकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अद्यापही कोम्बिंग ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बावनबीर, बुलढाणा।